माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये हरिनामाचा अखंड जयघोष सुरू असतो। दिंडी चालायची थांबली तरी नामघोष थांबत नाही। शेगावहून आलेल्या एका अशाच दिंडीमध्ये वारकरी भजनामध्ये दंग होते। पाहूयात। जय हरी विठ्ठल। मी आता एका दिंडीसोबत आहे आणि एकूण इथलं सगळं वातावरण बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की इथे भजन सुरू होणार आहे। भजन कीर्तन हरिपाठ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या माऊलींनी तयार केल्या आणि माऊलींनी विठ्ठलापर्यंत पोहोचण्याचं एक साधा सोपा मार्ग या सगळ्या वारकरी माऊलींना निर्माण करून दिला असं म्हणायला हरकत नाही। आणि खूप सारे अभंग खूप सारे गीतं ही या वारीच्या संपूर्ण काळामध्ये गायली जातात। जशी जुनी पिढी वारीमध्ये सहभागी होते तसे नवीन पिढीचे प्रतिनिधीसुद्धा आता शुभम महाराज माझ्याबरोबर आहेत आणि हे नवीन पिढीचे सगळे प्रतिनिधी आहेत आणि ही लोक या संपूर्ण वारीमध्ये सहभागी होतात। आपण ओळख करून घेऊया। पहिल्यांदा कुठून आलात, तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांपासून वारी करताय? मी शेगाव या भागातला आहे, गजानन महाराज शेगाव। आणि मला यावर्षी 5वं वर्ष माझं यावर्षी वारीला आहे आणि सर्वजण आम्ही खूप आनंद घेत या वारीमध्ये चालत असतो। किती वय आहे तुमचं आत्ता? आता सध्या माझं 26 चालू आहे मला। वा, म्हणजे 21व्या वर्षीपासून वारी करताय? 21व्या वर्षीपासून मी वारी करतो। बरं। आणि अभंग रचना किंवा ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करत असाल किंवा अभंग भक्तिगीतं असतील म्हणा, या जे वारीमध्ये सगळं गायलं जातं? हो, या सगळ्यांची प्रॅक्टिस तर केलीच जाते आणि सर्व श्रद्धेने भावाने शुद्ध अंतकरणाने या अभंगाला जर गायलं तर हे आणखीन आपल्याला गोड वाटतं। वा, कोणता अभंग आवडीचा आणि आमच्या प्रेक्षकांसाठी आज अभंग एखादा? प्रेक्षकांसाठी आज थोडासा म्हणून दाखवतो, जाऊ देवाची या गावा। वा वा वा, चाल। जाऊ देवाची या गावा, 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 देव देईल विसावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देवनी वारीला भूक, 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 देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवनी वारीला भूक, देवा सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख। वा वा वा, अतिशय सुंदर असा हा अभंग ऐकताना
कान खरंच तृप्त झाले. म्हणजे या सगळ्या पाठीमागं आपण असं म्हणतो ना की अध्यात्म, त्याच्यानंतर भक्ती आणि याच्यातून मिळणारा आनंद हे सगळं अवर्णनीय आहे. त्याचं कुठेही शब्दात ते मांडता येणं ही खूप कठीण गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या भक्तिरसामध्ये तल्लीन होताना माणसं हरवून जातात, हरखून जातात आणि त्यांना जे काही म्हणायचं असतं किंवा त्यांची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा व्यक्त करण्याचं हे एक खूप मोठं महत्त्वाचं साधन आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भजनाचा अभंग आपण भजनाचा आनंद आपण या या अभंगाच्या माध्यमातून घेतला आहे आणि या दिंडीला आपण शुभेच्छा देऊया ते सगळ्यांनी आणि त्यांचे आभारही मानूया की ते आपल्या सगळ्यांसाठी आज त्यांनी खास हा अभंग रचना या ठिकाणी शुभम महाराजांनी सादर केली. कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी बरडवरून.